उलझे हुए पूरे, वो बात पर ज्यादा ध्यान दिए अपन ने आपने को और वो भी कैसे 20-25 साल का प्लान बना है तो ये वापस में ले रहा हूँ अभी मुश्किल है मार्गदर्शन देगा ये मार्गदर्शन भी होना चाहिए आपका अपना सेक्रेटरी भी होना चाहिए आपका अपना गाइडेंस भी होना चाहिए बहुत सारी चीजें हैं जो इस तरीके से आपका अगला संबंधित डिपार्टमेंट को सपोर्ट किया जो मीटिंग किया है तो कहीं ना कहीं हम भी आप उसके पीछे हम भी लगे ही है काफी बॉडी ने ना होने के कारण अंधाधुंध कारोबार जो है इस महापालिका में हुआ है आपने विधानसभा में आवाज उठाई है नहीं एकदम दोनों ही जो कारोबार था तो सर इसको कुछ लगाम लगी और लगनी चाहिए और जो टैक्स पेयर्स का पैसा खाकर बैठे सर उसके ऊपर करके थोड़ा सा हम लोग इस टाइम भी मांगे थे मैं फोन किए थे हाँ एक मिनट थोड़ी फोटो लेने की एक मिनट थोड़ी फोटो लेने की ओके हाइट भी एक छोटी सी सो पीछे यही सब बसा नितिन भाऊ बसा पानी है कॉफी है नहीं नको एक मिनट नंतर ठीक है थोड़ी बोलने नहीं नहीं सारे शिक्षकों को मुख्यालय रहना मतलब क्या क्वालिटी एजुकेशन देना एजुकेशन क्वालिटी से देने के लिए उनको गांव में रहना मस्ट है वो इसलिए है कि देखो मैंने पूरे रिपोर्ट्स लिए अभी अपने जिले के लिए और मेरे कॉन्स्टिट्यूंसी के भी लिए जैसा मेरे पास में अप्रोक्सीमेटली 200 गांव है तो हर गांव में समझो एक गांव में 500 स्टूडेंट है 500 में से 300 स्टूडेंट ऐसे हैं जिनको कुछ आता नहीं वो खुद उनका रिपोर्ट है शिक्षण विभाग का उनको क्वालिटी एजुकेशन देने के लिए या फिर मिनिमम जो चीजें स्टूडेंट को आना चाहिए उसके लिए उनको एक्स्ट्रा क्लासेस लेने का प्रावधान है कायदा है वो चले जाते घर पे मतलब कहा जाता है शहर में अप डाउन करते तो फिर कहां से वो बच्चों को पढ़ाएंगे और जब कायदा है कि नौकरी को लगने के बाद अपने को हेडक्वार्टर नहीं छोड़ना है वरिष्ठों की परवानगी लिए बगैर वो मुद्दा मैंने बोला कल सीओ मैडम ने उस पर कार्यवाही शुरू की अब हमने एक ऐसा ऐप डेवलप किया है शिक्षक ग्राम सेवक तलाटी जो तुम्हारे कृषि सहायक तहसीलदार नायब तहसीलदार सभी अपने अपना इलाका उन्होंने छोड़ा कि हमारे डैशबोर्ड पे पता चलेगा हम उन पे एक्शन प्रपोज करेंगे महानगरपालिकाच्या शिक्षकाबद्दल काय बोलणं झालं आयुक्तांशी महानगरपालिकेत तुम्ही 2 तास बसला होता काय विषय होते नेमके आणि काय हा मी महानगरपालिकेमध्ये पत्र देऊन आलो होतो माझे 2-3 विषय होते प्रशासक काळामध्ये जेव्हा कोणतेही लोकप्रतिनिधी नव्हते तेव्हा मोठ्या पद्धतीने इथे अनियमितता कोणत्याही नियमाने कामं न होता सगळेच कामं नाही पण मोठे कोट्यवधी रुपयांचे अनियमितता धरून कामं झालेली आहेत पर्यायाने करप्शन झालेलं आहे त्या बाबतीत मी सातत्याने पत्रव्यवहार करत होतो मागेही मी त्याकरता मीटिंग घेतली होती त्याच्यावर काय काय ऍक्शन झाल्या त्याच्यावर ऍक्शन घेण्याकरता मी पत्रव्यवहार केले होते ते झाले नाही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे म्हणून मी आलो होतो आजही सन्माननीय आयुक्त साहेबांच्या समोर जितके अधिकारी बसलेले होते त्यांची कोणतीही तयारी नव्हती ज्या गोष्टी मी त्यांना 1.5-2 तास विचारल्या त्यांच्याकडे अधुरी माहिती होती आणि म्हणून कमिशनर साहेबांनी मला सांगितलं मी सर्व पूर्व तयारी करून तुम्हाला मी कळवतो नंतर माझी ती तारीख घेऊन पुन्हा माझी बैठक इथे होणार आहे 1, 2 आणि 3 नेमकं काय 1, 2 आणि 3 काय उपयुक्त
विषय का? हा 1, 2 आणि 3 विषय असे होते की बघा, आपल्या कॉर्पोरेशनमध्ये एक सेक्शन आहे पैसा कसा वापरावा, त्याच्यामध्ये कलम आहे 67(3) क. त्याच्यामध्ये अगदी भूकंप झाला, काही एखादा समजा काही मोठी बाढ आली, तर इमर्जन्सीला पैसा वापरण्यासाठी तुम्हाला टेंडर काढायची गरज नाही, तो पैसा तुम्ही ताबडतोब वापरून घेऊ शकता. यांनी काय केलं, स्वतःचे बंगले सजवले, स्वतःचे पेवर ब्लॉक बसवून घेतले, कित्येक ठिकाणी त्यांनी पैसा वेस्ट म्हणजे टेंडर न काढता अरबो रुपये काढण्यात आलेले आहे. त्याचा प्रश्न मी त्यांना विचारला. सन्माननीय कमिशनर साहेबाला असं वाटलं होतं की ते फक्त ड्रेनेज करता वापरले, पण त्यांना जेव्हा मी डिटेल्स सगळ्या दाखवल्या, त्या फक्त ड्रेनेज करता नाही, त्यांनी त्यांचे बंगले सजवलेत, अधिकाऱ्यांचे बंगले सजवलेत. इतकंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी जे पैसे त्यांनी वापरलेत ते कोणतेही 1 महिना 1.5 महिन्याचे टेंडर काढून करू शकत होते. जेव्हा त्यांनी मंजुरी दिल्या त्याच्या 4-4 महिन्यानंतर त्यांनी कामं केले, म्हणजे विदाऊट टेंडर केले. हा करप्शनचा भाग आहे, FIRचा भाग आहे. त्याकरताही कमिशनर साहेबांनी हेच सांगितलं की मी सगळ्या गोष्टी तपासून घेतो, मी आज सगळं बघितलेलं नाही, पुन्हा एकदा मला ते जेव्हा कॉल करतील तेव्हा मी पुन्हा येईल आणि त्याचा सगळा जो काही हिशेब असेल मला पर्यायाने कायद्याने घेण्याचा तो मी घेईल. तिसरा विषय होता 67(3) झालं एक. नंतर होता बायोमायनिंगचा. बायोमायनिंग मध्ये झालेलं असं आहे की टेंडर भरलं वेगळ्या नावाने, टेंडर दिलं दुसऱ्याला, पैसे घेतोय अजून ज्यांनी दुसऱ्या नावाची वर्क ऑर्डर घेतली त्यांनी. असा फार मोठा घोळ त्याच्यामध्ये झालेला आहे. सुरुवातीला तर ज्या अपेक्षेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पैसा दिला होता महानगरपालिकेला, जेणेकरून हा सगळा कचरा मुक्त शहर व्हावं, त्याला बायोमायनिंग करून तो कचरा साफ व्हावा, ते न करता तो कचरा उचलून दुसरीकडे टाकण्यात येत होता. मग मी क्वालिटी कंट्रोल नाही, आपल्या पर्यावरण म्हणजे ज्याला आपण म्हणू प्रदूषण, पोल्युशन वाल्यांना मी बोललो होतो, त्यांना फोनवरही बोललो होतो. नंतर तो दंडही लागलेला आहे 7-8 कोटी रुपयाचा त्यांना, तोही विषय झालेला आहे. आता त्यांनी सांगितलंय की त्यांनी 7-7.5 लाख टनाचं काही केलेलं आहे म्हणून, पण त्याचेही पूर्ण पुरावे त्यावेळेला उपलब्ध नव्हते. एकंदरीतच सगळ्या बाबींचं पुनश्च एकदा मीटिंग मला घ्यावी लागणार आहे. असे बाकीचे बरेच मुद्दे आहेत, आता टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये घेऊ. कल एक मुद्दा आया था, सीओ मैडम के सामने जो तो सरपंच साबले जो है मंगेश साबले आ गए थे, लेकिन आपको देखते एकदम मामला 1 मिनट में शांत हो गया. क्या मामला था सर? नहीं, ऐसा कुछ नहीं था, उनका कोई मसला था, कुछ तो भी बात लेकर वो आए थे. तो उनको रिक्वेस्ट किया कि सीओ मैडम कलेक्टर ऑफिस में अर्जेंट चीफ सेक्रेटरी साहब की उनकी विजिट थी, तो वो होने के बाद में वो आने के बाद उनको हैंडल करने वाले थे. तो उनको रिक्वेस्ट किया कि भाई आप सुन लो, तो उन्होंने भी बड़ा दिल बता के वो रुक गए. इतना इशू था. धन्यवाद. Thank you. या विषयावर विधानसभा मध्ये सुद्धा बोलण्यात आलं होतं, प्रश्न उपस्थित केला होता, तरी सुद्धा कारवाई का न? नाही, तेच विषय आहे. मी जे विधानसभेत बोललो त्याची चौकशी चालू आहे. IAS ऑफिसर गोविंदराज साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी चालू आहे त्या बाबतीतली. परंतु आज जे मी आलो, सगळेच मुद्दे काही हाऊसमध्ये मांडता येत नाही. राहिलेले मुद्दे जे काही होते त्याची चर्चा करण्यासाठी मी इथं आलो.